पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला. संतोष देशमुखांच्या लेखीचा सरकारवर संताप. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहायला मिळत आहेत आणि या निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस चालू आहे. मवियामधील नेते एकमेकांवर टीका करू लागले तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून तापलं आहे. माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. बोलणं म्हणजे आम्ही चाचाशी बोललो नाहीत, पण तो 4 दिवस झाले तणावात आहे. आम्ही एकच प्रश्न करतोय की जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा. या केसमध्ये काय चाललंय ते आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतोय, त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केसमध्ये चाललंय काय ना. नुसतं पोलीस प्रशासन येतंय, उभा राहतंय, त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाहीये. आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर यांचे डोळे उघडणार आहेत का? पोलीस दारासमोर असताना सुद्धा माझा चाचा वरीच होता, तरी पण यांना कसं माहित नाही माझा चाचा कुठे गेलाय. आज जर मी मगाशी म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावरून उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा? आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत, नुसतं दारा शेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात. मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखीनही फरारच आहे, सीडीआर नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं. ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या. तरी न्यायही भेटत नाही. तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का?